मंडळी, बिग बॉस मराठीचं 5वं पर्व सध्या चांगलं चर्चेत आलं आहे. तर या 5व्या पर्वाला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळताना दिसते. यासोबतच TRPच्या यादीत सुद्धा या 5व्या पर्वाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर 5व्या पर्वातील प्रत्येक स्पर्धक पहिल्या दिवसापासून आपल्या स्ट्रॅटेजीनुसार खेळताना दिसतोय. तर वाद राड्याने सुरू झालेल्या बिग बॉसच्या या पर्वातील स्पर्धक देखील आता घराघरात पोचले आहेत. पण सध्या घरातील ए टीमच्या सदस्यांचीच जास्त चर्चा रंगलेली असते. सतत वाद, अपमान ए गटातील स्पर्धक करताना दिसतात. त्यापैकीच एक असलेले सदस्य म्हणजेच जान्हवी किल्लेकर. बिग बॉसच्या घरात गोंधळ घालणाऱ्या जान्हवीला गेल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी चांगलंच झापलं. एवढंच नव्हे तर तिला थेट बिग बॉसमधून बाहेर काढण्याची सुद्धा धमकी दिली होती. वर्षा उसगावकर यांचा अपमान केल्यामुळे आणि गोंधळ घातल्यामुळे रितेशने जान्हवीला चांगलंच सुनावलं होतं. याच पार्श्वभूमीवर जान्हवीसोबत काम केलेल्या एका अभिनेत्याने आपलं रोखठोक मत मांडलं आहे. तर कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये जान्हवी किल्लेकरने खलनायकी भूमिका साकारली होती. तर या मालिकेत तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता अमित रेखेने नुकताच मराठी मनोरंजन विश्व या यूट्यूब चॅनलशी संवाद साधला. त्यावेळी त्याने खऱ्या आयुष्यातील जान्हवी किल्लेकरबद्दल सांगितलं. तर या मुलाखतीत अभिनेत्याला विचारण्यात आलं, तुम्ही दोघं एकत्र जवळजवळ 2 वर्ष काम करत होतात. तसा एखादा किस्सा आहे का जो तुला खूप भावला आहे किंवा खूप आवडला आहे? यावर अमित म्हणाला, ती मॉडर्न दिसते पण ती खूप भोळी आहे. भोळी म्हणजे एकदम तशी भोळी नाही, ती क्रेझी आहे. कारण आपण तिला काही पण गोष्ट सांगितली तरी ती त्याच्यावर पटकन विश्वास ठेवते. तर जान्हवीबद्दल बोलताना तो पुढे म्हणाला की मी तिला पहिल्यांदा बघितल्यावर खूपच घाबरलो होतो. कारण घाऱ्या डोळ्याच्या मुली हे खूपच डेंजर असतात असं मी ऐकून होतो. पण असं काहीच नव्हतं. आम्ही सगळ्या गोष्टी शेअर करत आम्ही 2 वर्ष एकत्र काम केलं. आमच्या रील्स पण सगळ्यांना आवडत होत्या. माझ्या बाबतीत तरी ती इमेज किलर नाही असं 2 वर्षात मला हे जाणवले. तर अभिनेता अमित रेखे याच्यामध्ये जान्हवी किल्लेकर ही खूपच साधी भोळी आहे. याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.